आज बघा केडगाव नगर केडगाव इथं आज बघा आलो दवाखान्यात आवटी हॉस्पिटल आहे आयुर्वेदिक. तर बघू आता त्यांच्याकडे आज दुसरी वेळ येण्याची, तर काय उपचार करतात ते पाहू. आणि नंतर बघा आता आमच्या आधी एक पेशंट आहे, हे बघा ह्या राहुरीच्या मॅडम बघा, यांना पूर्ण फरक जाणवलेला आहे. तर त्यांची आपण आता माहिती घेत आहे. तो खरोखर म्हणजे त्यांचं समाधानी आहेत बा त्या उपचारावर. 05-98-47 हे आपल्याकडं पेशंट आलेलं आहे राहुरीचं. यांची 4थी स्टेप आहे नाही, पाचवी स्टेप आहे. पहिल्या वेळेस तुमची काय अवस्था होती का इथं आल्याच्या नंतर तुम्हाला जेव्हा मी कुक्कडेडामध्ये आपला कॅम्प होता तिथं चेक केल्याच्या नंतर तिथून इथं आल्याच्या नंतर तुमची काय काय अवस्था होती आणि 5 स्टेप मध्ये तुमचं काय बदल झालाय? म्हणजे नाव सांग. माझं नाव अयोध्या आबासाहेब गागरे, आरडगाव, राहुरी. तुमची काय अवस्था होती इथं आले तेव्हा माझ्याकडे? तुम्हाला काय करता येत नव्हतं आणि इथं आल्याच्या नंतर तुमच्यात किती मोठा बदल झाला हे तुम्ही तुमचं सांगावं. माझे हातपाय दुखत होते, कंबर दुखत होता जास्त, उठता बसताना तकलीफ होत होती, झोपताना तकलीफ व्हायची. किती वर्ष तुम्ही सरळ झोपले नाही असे? एकाच अंगावर झोपत? तुम्हीच सांगितलं मला. काही एक आठवत नाही झालं, बरेच वर्ष झाले. एकाच अंगावर? हा, एक अंगावर किंवा मग पालतो झोपायचं, पण तुम्हाला सरळ झोपता नाही आलं. इथं आपल्या 5व्या स्टेप मध्ये तुम्हाला सरळ झोपता यायला लागलं, बरोबर आहे? काल तर तुम्ही सांगितलं मी 2 पायावर बसून, मी न विचारताच सांगितलं घास कापलाय, 2 पायावर बसून राहा. 2 पायावर बसता येत होतं का तुम्हाला? नाही, घास कापला 2 पायावर बसून. हे त्यांचे मिस्टर यांच्याकडे घ्या, त्यांचं नाव सांगा. आबासाहेब मच्छिंद्र गागरे, गाव राहुरी, आरडगाव. रामकृष्ण हरी. आताच बघा केडगाववरनं आलो बा आता. तर तिथं ते राजाराम आवटी म्हणून ते एक आयुर्वेदिक डॉक्टर आहे बघा, बिगर गोळी बिगर औषध. तर ते शिर चोळून काढतात आणि ते त्यांचे ते मशीनची ॲक्सेसरी करून ते बघा ते जखम म्हणजे दुखणं कमी करतात पहा, ज्यांना कोणा गुडघ्याचा मणक्याचा त्रास आहे. तर तिथं ती लोक बरीच जातात. तर मी बऱ्याचशा लोकांचं तिथं जरा माहिती पण घेतली. तर खरोखर म्हणजे पण कमीत कमी तिथं एक 4-5 वेळेस तिथं जावं लागतं आणि 4-5 वेळेस गेल्यानंतर मग तो फरक जाणवतो. तसा आम्हाला पहिल्याच वेळेस फरक जाणवला होता. तर खरोखर म्हणजे ते एक चांगलं म्हणजे आयुर्वेदिक किंवा चांगलं आहे. औषध पाणी काही घ्यायचे नाही काय नाही, पण ते अगदी ते सगळं व्यवस्थित होतं पहा. तर कोणाला जायचं असेल तर त्यांचं बघा मी व्हिडिओमध्ये त्यांचं नाव पत्ता दिलेलं आहे आणि तुम्ही त्यांची एकदा जाऊन भेट घेऊन तुमचे मणक्याचं गुडघ्याचं विकार असतील तर दाखवून घ्या. फायदा झाला तर चांगली गोष्ट आहे, कमी खर्चामध्ये. नाही तर बाहेर इतर ठिकाणी दवाखान्यात जायला 20 आणि 25 हजार रुपये लागतात. तर हे आपलं म्हणजे थोडक्यात आहे. तर थोडक्यात बघा होत असं कोणाचं एकदा भेट देऊन तुम्ही पहा, अनुभव घेऊन नंतर परत जा तुम्ही. पण खरोखर चांगले उपचार होतात, मला अनुभव आला आहे. आमच्या गावातील एक 4-5 माणसं आम्ही गेलो त्यांना पण अनुभव आलेला आहे. तर असं सर्वांना फायद्याचं आहे. तर सर्वांनी एकदा अवश्य जाऊन नगर केडगाव इथं हा त्यांचा दवाखाना आहे बघा, केडगावमध्ये रोडच्या रोड टच आहे. तिथं जाऊन तुम्ही आणि ती सकाळी जायचं, शनिवार सोडून तुम्ही कधीही जाऊ शकता बा तिथं. धन्यवाद. रामकृष्ण हरी. गुरुदेव दत्त. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आज माझे 10,000 सबस्क्राईब पूर्ण झाले. तर सर्व सबस्क्रायबरांना माझे हृदयापासून धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.